ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यावर एक भव्य सिनेमा येतोय. मला आजही तुम्ही पैसे नका देऊ, पण माझं नाव हवं हा माझा लढा आहे. त्याच्या बंधात नागराज अण्णांनी माझ्या विरोधात 5 कोटीचा अब्रू नसण्याचा दावा केला. खाशाबांच्या पतीचं निधन झालं, त्या सगळ्यात शेवटचा फोन त्यांनी कोणा केला असेल तर मला केला होता. एक प्रकारे खाशाबांचा मानसपुत्र म्हणून मला महाराष्ट्रात ओळखतात. खाशाबांसाठी एवढं काम करूनही माझं नाव लावल्यानंतर तर मी न्यायालयात तर जाणारच ना. तुमच्यावर पण मग असा आरोप होतोय की ह्या गोष्टी तुम्ही अटेन्शनसाठी जास्त करताय. मग ह्या आरोपाला कसं टॅकल करा? कधी कधी असं सांगा वाटतं सर की आज मीच एक खाशाबा होऊन बसलोय. जर खाशाबा जाधव आज जिवंत असते तर माझा संबंध नसता आला. ते जवळजवळ 1000 बैठका मारायचे, 1000 जोर काढायचे आणि आपल्यापेक्षा वरचढ मल्लांना ते कायम हरवायचे. माणिकरावांनी त्यांना शाबासकी दिली. माणिकरावांनी सांगितलं हा मुलगा नक्कीच जगात काहीतरी करेल. महाराष्ट्राला ऑलिम्पिक काय असतं हे आज थोडंफार समजले. 2000 पर्यंत ऑलिम्पिक शब्दाचा अर्थच माहिती नव्हता. BA पास असणारा तत्कालीन काळातला हा मल्ल होता, हीच मोठी गोष्ट होती. कारण की पहिलवान म्हणजे आपलं म्हणण्याचं काय की गुडघ्यात मेंदू असतो. पहिलवान लोक शिकत नाही, पण खाशाबा शिकले. अफाट ताकद काय असती ना, त्याचा प्रत्येक खाशाबांच्या कुस्ती द्यायचा. आपल्याकडं 27 ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. 26 ऑलिम्पिक पदक विजेत्यांना आपण पद्म पुरस्कार दिलेला आहे. एकमेव खाशाबा अशी व्यक्ती आहे की त्यांना दिला नाही आहे. फक्त माझ्यावर दबाव टाकण्यासाठी, एखाद्या छोट्या लेखकाला दाबण्यासाठी ही केस उभी आहे. कमीत कमी त्याच्या 10 हिअरिंग झाल्यात. फक्त तारीख पे तारीख चाललंय. तुम्हाला क्रेडिट हवंय, आर्थिक मोबदला हवाय की प्रोजेक्टवर क्रिएटिव्ह कंट्रोल हवंय? मला माझ्या नावाचं पत्र द्या, मी आज सगळं मागं घेतो. आणि समजा तुमच्या बाजूने कोर्टाने निकाल दिला नाही तर मग तुमचं पुढचं पाऊल काय असेल? निकाल नाही दिला तर आम्ही निश्चितच